रामकृष्ण हरी गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन, कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण भक्तिविजय या ग्रंथामधील अध्याय 2 जयदेव चरित्र पाहणार आहोत. जयदेव हा व्यासांचा अवतार होय. जगन्नाथ क्षेत्राजवळ तंदू बिल्व नावाचे गाव आहे. तिथल्या एका ब्राह्मण कुटुंबात जयदेवाचा जन्म झाला. त्याने गीत गोविंद नामक ग्रंथ रचला. लोकांनी घरोघर त्याचे पाठ सुरू केले. त्याच वेळी जगन्नाथ क्षेत्रात सात्विक नामक राजा राज्य करीत होता. तो जगन्नाथचा भक्त होता. राजाने जयदेवासारखा एक ग्रंथ रचून त्याच्या अनेक प्रती तयार केल्या. राजा जगन्नाथ पुढे हात जोडून उभा राहिला. राजाच्या करुणा वचनाने देव प्रसन्न झाला. त्याने राजाच्या ग्रंथातील 24 श्लोक जयदेवाच्या ग्रंथात घातले. ह्याच क्षेत्रात एक अग्निहोत्री ब्राह्मण राहत होता. त्याला पद्मावती नावाची एक सुंदर मुलगी होती. ती जगन्नाथला अर्पण करावी असा विचार त्याच्या मनात आला. एके दिवशी जगन्नाथने स्वप्नात येऊन त्याला म्हटले, तू तुझी कन्या मला अर्पण केली आहेस. जयदेव हा माझा अंश आहे, म्हणून तू पद्मावती त्याला अर्पण कर. स्वप्नातल्या आदेशाप्रमाणे ब्राह्मणाने पद्मावती त्याला अर्पण केली. एका सावकाराला जयदेवांनी मोठी गुरुदक्षिणा द्यायची होती. सावकाराने एक नोकर बरोबर दिला आणि जयदेवांना नकळत गुरुपत्नीसाठी त्याने बरेच द्रव्य रथात ठेवले. रथात बरेच द्रव्य असल्याची वार्ता 2 चोरांना समजली होती. ते धन लुटून न्यावे म्हणून चोरांनी रथाचा पाठलाग केला. तेव्हा जयदेवांनी सर्व धन चोरांच्या स्वाधीन केले. पण सावकाराकडून जयदेव आपणास शिक्षा करविल या विचारांनी त्या चोरांनी त्याचे हातपाय तोडून त्याला एका खड्ड्यात टाकले. एके दिवशी कौच राजा शिकारीला गेला असता त्याने खड्ड्यात पडलेल्या तेजस्वी जयदेवास पाहिले. मग राजाने जयदेवांना राजवाड्यात नेले. एकदा राजा जयदेवांना म्हणाला, मला संत सेवा करण्याचा मार्ग सांगा. त्यावर जयदेवाने सांगितले, साधू सज्जनांना घरी बोलवून इच्छा भोजन दे. त्याचा सत्कार कर, म्हणजे ईश्वर सेवा केल्यासारखे होईल. राजा त्यानुसार वर्तन करू लागला. त्याच्या संत सेवेची वार्ता दूरवर पसरली. अनेक साधू संत राजाकडे येऊ लागले होते. ज्यांनी जयदेवाचे हातपाय तोडले त्या चोरांच्या कानी राजाची वार्ता गेली. हे चोर द्रव्याच्या लोभाने साधूंचा वेश घेऊन तेथे आले. पण जयदेवांनी त्यांना इच्छा असेल तितकेच दिवस राहायला सांगितले आणि राजानेही त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली. पुढे चोरांनी राजाला म्हटले, आता मला जायला अनुमती असावी. हे ऐकून राजाने त्यांना खूप द्रव्य व सेवक देऊन त्यांचा निरोप घेतला. वाटेत राजसेवकांनी चोरांना विचारले की जयदेवांची तुमच्यावर विशेष कृपा दिसली, याचे कृपा करून कारण सांगणार का? चोर म्हणाले, पूर्वाश्रमी आम्ही व जयदेव एक दुष्ट राजाच्या पदरी होतो. जयदेव प्रधान होता आणि आम्ही त्याचे सेवक होतो. एकदा जयदेवाकडून काही अपराध घडला. त्यामुळे राजाने रागवून त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा आम्हास केली. परंतु आम्ही त्याचा प्राणघात न करता केवळ हातपाय तोडून टाकले. तो उपकार स्मरून जयदेवाने आमचा इतका सत्कार केला असावा. या प्रकारे हे खोटे बोलत असतानाच धरणी दुभंगले आणि ते चोर धरणीत गडप झाले. हा आश्चर्यकारक वृत्तांत सेवकांनी जयदेवांना सांगितला. त्यामुळे त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली. या प्रार्थनेने कृष्णाने त्यांना साक्षात दर्शन दिले. जयदेवांना पूर्वीसारखे हातपाय फुटलेले पाहून राजाला चमत्कार वाटला. राजाने हातपाय जोडून विनंती केली असता जयदेवांनी मागील सर्व वृत्तांत राजाला सांगितला. तो ऐकून राजाने पद्मावतीस आणण्यासाठी पालखी पाठवली. ती आल्यावर तिचा सत्कार केला. राणीने पद्मावतीची परीक्षा घेण्याचा विचार केला. तिने प्रधानाला बोलवून जयदेव राजाबरोबर शिकारीला गेला असता तो मरण पावला अशी आवाई उठवायला सांगितली.
ही वार्ता ऐकून राणी धाय मोकलून रडू लागली. पद्मावती तिथे धावत आली आणि तिने रडण्याचे कारण विचारले. तेव्हा जयदेव मरण पावले असे राणीने सांगितले. ही वार्ता खरी आहे काय म्हणून पद्मावतीने विचारल्यावर राणी होय म्हणताच तिने तत्काळ प्राणत्याग केला. राजा गावात आला तेव्हा त्याला हा अनर्थ कळाला. त्याने स्वतःचा अग्निप्रवेश करण्याची तयारी केली आणि आपण पद्मावतीच्या चितेजवळ जाऊन अष्टपाद्य गाऊ लागला. कृष्ण जयदेवावर प्रसन्न झाला. त्याने पद्मावतीला जिवंत केले आणि जयदेवाला म्हटले, तुझ्या अष्टपद्य जे गातील किंवा ऐकतील त्यांचा पाठीराखा मी सदैव राहीन. याप्रमाणे भक्तिविजय ग्रंथातील हे दुसरे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे. रामकृष्ण हरी.